नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 5 लपाछपी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 लपाछपी या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, उत्तरे लिही. 1. मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर: मुले लपाछपी हा खेळ खेळत होती. 2. लपाछपी खेळात कोणावर राज्य आले? उत्तर: लपाछपी खेळात सम्राटवर राज्य आले. 3. सम्राटला रिया कोठे सापडली? उत्तर: सम्राटला रिया आजीच्या पदराखाली सापडली. 4. सम्राटला धप्पा कोणी दिला? उत्तर: सम्राटला धप्पा सायलीने दिला. प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. 1. सम्राटला मोहित दरवाजाच्या टिंबटिंब सापडला. खाली, वर, मागे. उत्तर: सम्राटला मोहित दरवाजाच्या मागे सापडला. 2. सायली झुडपाच्या टिंबटिंब लपलेली होती. बाहेर, आत, जवळ. उत्तर: सायली झुडपाच्या आत लपलेली होती. 3. सम्राटला कपाटाच्या टिंबटिंब रुपाली सापडली. आत, मागे, वर. उत्तर: सम्राटला कपाटाच्या मागे रुपाली सापडली. प्रश्न क्रमांक 3, विचार कर व सांग. 1. लपाछपी खेळात धप्पा केव्हा देतात? उत्तर: राज्य असलेला खेळाडू लपलेल्या खेळाडूंना शोधत असतो, तेव्हा लपलेला खेळाडू त्याचे लक्ष चुकवून त्याला स्पर्श करून धप्पा असे म्हणतो. मग राज्य असलेला खेळाडू पुन्हा राज्य घेतो व खेळ सुरू राहतो. 2. लपाछपी खेळताना तुझे मित्र कोणकोणत्या ठिकाणी लपतील ते सांग. उत्तर: लपाछपी खेळताना माझे मित्र घरात, दारामागे, पलंगाखाली, सोफ्यामागे, पडद्यामागे, कपाटामागे, माळ्यावर, परसातील झाडावर, अंधाऱ्या कोपऱ्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी लपतील. 3. लपाछपी खेळताना सम्राटला कोण केव्हा सापडले याचा क्रम सांग. उत्तर: सम्राटला घरात शिरताच दरवाजामागे लपलेला मोहित प्रथम दिसला. त्यानंतर खोलीत कपाटामागे रुपाली सापडली. त्यानंतर आजीच्या पदराखाली लपलेली रिया सापडली. 4. पाठातील रिया व आजी यांमधील संवादाची कल्पना कर. उत्तर: रिया: अगं आजी, आम्ही लपाछपी खेळतोय. मी लपण्यासाठी जागा शोधते. आजी: अगं रिया, इथे लपण्यासारखी जागा कुठे आहे? रिया: आजी, मी तुझ्या पदराखाली लपू? सम्राटला सांगू नको हं. आजी: बरं लप, मी नाही सांगणार सम्राटला. प्रश्न क्रमांक 4, कंसात दिलेले शब्द निवडून गोष्ट पूर्ण कर. कंसात दिलेले शब्द मोजायचे, बंद, खेळ, लपायचे, धप्पा, राज्य. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशी एक खाली गोष्ट दिली आहे. या गोष्टीमध्ये रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेली जागा भरायची आहे. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी टिंबटिंब खेळायचे ठरवले. लपाछपी हा खेळ खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे टिंबटिंब करून 10 ते 100 पर्यंत अंक टिंबटिंब. राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे बंद करून
10 ते 100 पर्यंत अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी टिंबटिंब, तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्याच्यावर टिंबटिंब येईल, जो सर्वात आधी सापडेल त्याच्यावर राज्य येईल. पण कोणी टिंबटिंब दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरवले. पण कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरवले. सर्वांनी ठरवलेल्या नियमानुसार आनंदाने खेळ खेळला. तर विद्यार्थी मित्रांनो, कंसातील शब्द रिकाम्या जागी योग्य त्या ठिकाणी भरून आपण गोष्ट पूर्ण केली आहे. प्रश्न क्रमांक 5. वेगळा शब्द ओळख व गोल कर. 1. आत, बाहेर, सम्राट, जवळ या 4 शब्दांमध्ये सम्राट हा शब्द वेगळा आहे. 2. 20, धप्पा, 10, 30 या 4 शब्दांमध्ये धप्पा हा शब्द वेगळा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2 मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 लपाछपी या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लपाछपी या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.